तर याच अशोक खरात प्रकरणाची व्याप्ती आता प्रचंड वाढलेली आहे। पहिल्यांदाच अशोक खरात व्यतिरिक्त इतर राजकीय व्यक्तींची चौकशी होणार आहे। रुपाली चाकणकरांना एसआयटीने समन्स बजावल्याची सूत्रांची माहिती आहे। अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांच्या अडचणीत मोठी वाढ होते आहे। मुंबई किंवा नाशिकला चौकशी होण्याची शक्यता आहे। आज चाकणकरांची चौकशी होऊ शकते। शिवानिका संस्थानाच्या आजी माजी विश्वस्तांची चौकशी होणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान रुपाली चाकणकरांना एसआयटीने समन्स बजावल्याच्या माहितीवर अंजली दमानिया यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। रुपाली चाकणकरांना एसआयटीकडनं चौकशीसाठी बोलवण्यात आलंय असं ऐकून बरं वाटलं। त्यात मला असं वाटतंय की कदाचित ज्या महिलांनी तक्रार दिली आहे त्यांच्यापैकी काही महिलांनी असंही सांगितलं असेल की आयोगाकडे आम्ही तक्रार दिली होती पण त्याच्यावर कारवाई झाली नाही, म्हणूनच कदाचित त्यांना आज बोलवलं असणार। आणि त्यांचा शिवानिकामधला असलेला जो रोल आहे तो देखील त्यांना त्याची विचारपूस केली जाणार। मला असं वाटतंय की सगळ्या जेवढ्या आयोगाकडे आलेल्या तक्रारी होत्या त्यात जितकी हाय प्रोफाईल केसेस असतील, मग ते सधन कुटुंबातले असो किंवा पॉलिटिकल कनेक्ट असणारे असो, या दोन्ही गोष्टींमध्ये पूर्ण फेर तपास झाला पाहिजे। म्हणजे महाराष्ट्रात जेवढे मोठी नावं गेली असतील महिला आयोगापुढे त्याची चौकशी झाली पाहिजे। सिनियर पीआयकडे विचारलं गेलं पाहिजे की ही चौकशी दाबण्यात का आली आणि पूर्ण आता बाहेर आलं पाहिजे असं मला वाटतं। आता त्याची सुरुवात झाली आणि कोणी कायद्याच्या वर नाही हे जर खरं असेल तर या चौकशीतनं काय झालं, काय निष्पन्न झालं हे लोकांपुढे आलं पाहिजे।